ओके, ठीक आहे बाळांनो, आज आपला मॅथ फर्स्ट सुरू करायचा. मॅथ फर्स्टचा चॅप्टर नंबर 5 घ्यायचा होता, बरोबर. रिपीट घ्यायचा होता आपला एक चॅप्टर मॅथ फर्स्टचा, तो घ्यायचा आहे, सुरू करायचा आहे. ठीक आहे. ओके, आपण हा चॅप्टर ऑलरेडी ऑनलाईनला झूम वर घेतलेला आहे, बरोबर आहे. आता आपला हा चॅप्टर रेकॉर्डेड नसल्यामुळे परत रिपीट घ्यायचा आहे. भरपूर जणांनंतर आले होते. मग ठीक आहे, आपला पहिला चॅप्टर मॅथ फर्स्ट. मॅथ फर्स्ट चॅप्टर नंबर 1, linear equation in two variables. Linear equation in two variables. Linear equation in two variables. ओके, आता परत पहिला मुद्दा आहे तो म्हणजे चॅप्टरचं नाव समजलं पाहिजे. चॅप्टरचं नाव असतं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तुम्हाला सिंपल मुद्दा. माईक ऑन होते, कोणाच तरी माईक बंद करायचं आहे. ओके, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर पहिला मुद्दा आहे लिनियर. लिनियर म्हणजे काय? जिथे व्हेरिएबल डिनॉमिनेटरला येत नाही त्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो. म्हणजे लिनियर इक्वेशन म्हणजे कोणतं इक्वेशन? ज्या ठिकाणी व्हेरिएबल डिनॉमिनेटरला येत नाही, व्हेरिएबल कुठे असतात? न्यूमरेटरला असतात, त्या इक्वेशनला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन. त्याचा पॉवर 1 असतो, पॉवर 1 सोडून जास्त नसतो. दोन व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन नसतं. म्हणजे लिनियर इक्वेशन याचा अर्थ काय काय आहे? पहिला, व्हेरिएबल शुड नॉट बी अ डिनॉमिनेटर. व्हेरिएबल डिनॉमिनेटरला नको. दुसरा मिनिंग, व्हेरिएबलचा पॉवर किती पाहिजे? कंपल्सरी 1. कंपल्सरी 1. आणि कुठेही दोन व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन नकोय. अशा इक्वेशनला आपण काय म्हणणार? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता व्हेरिएबल, दोन व्हेरिएबल्स मधलं. मग दोन व्हेरिएबल्स मधलं म्हणजे कोणतेही दोन व्हेरिएबल असतील, दोन इंग्लिश अल्फाबेट असतील, त्याला आपण म्हणणार काय? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. मग हे कोणत्या फॉर्मचं असतं? मग याला जनरल फॉर्म असतं बाळांनो. मग खाली यायचं आहे ax plus by, ax plus by plus c is equals to 0. ax plus by plus c is equals to 0 is the general form. Is the general form. Is the general form of a linear equation. Of a linear equation in two variables. Two variables. काही वेळेस हा कॉन्स्टंट घेतलेलं तर लेफ्टला काही वेळेस राईटला नेलं होतं, त्याचं का लिहिशी जायचं नाही. ax plus by plus c is equals to 0 is the general form of a linear equation in two variables where a, b, c are real numbers. Are real numbers
are real numbers and A comma B both are not zero together. Both are not zero together. किंवा at same time. म्हणजे एक्स प्लस बी वाय इथे क्लिअर कट करतो का? व्हेरिएबल्स किती आहे? दोन. कोणते कोणते? एक्स आणि वाय. बाकी उरला ए बी सी. ते तिन्ही काय आहे? रिअल नंबर. तिन्ही काय आहे? रिअल नंबर. अशा वेळेस या इक्वेशनला आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हा जनरल फॉर्म. इथे फक्त एकच अट महत्वाची आहे, इम्पॉर्टंट कंडिशन. ए आणि बी म्हणजे कोइफिशियंट ऑफ एक्स आणि कोइफिशियंट ऑफ वाय ऍट अ टाइम झिरो नसतो. हा दोघांपैकी एखादा झिरो असू शकतो, पण ऍट टाइम दोन्ही पण झिरो असू शकतात का? जर दोन्ही ऍट टाइम झिरो झाले तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल उडत. समजलं प्रत्येकाला? ओके. मग आता आपल्याला ते काही एक्झाम्पल्स घ्यायचे. एक ऍक्टिव्हिटी आहे, ऍक्टिव्हिटी तयार करायची आहे. बुक मध्ये दिलेली ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी नंबर त्यानंतर आहे इक्वेशन. पुढे आहे इज द इक्वेशन लिनियर इक्वेशन इज the equation a linear equation in two variables. फर्स्ट एक्झाम्पल. इथं फक्त मी तुम्हाला इक्वेशन देणार आहे. तुम्हाला फक्त या मध्ये आन्सर लिहायचंय. व्हेरिएबल टू व्हेरिएबल लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही. 4m plus 3n is equals to 12. Second equation. 3x square minus 7y is equals to 13. Third equation. Root 2x minus root 5 into y is equals to 16. Fourth, 0x plus 6y minus 3 is equals to 0. Fifth equation. 0.3 x plus 0y minus 36 is equals to 0. Example number 6. 4 upon x plus 5 upon y is equals to 4. Seventh example. 4xy minus 5y minus
8 इज इक्वल टू 0. माईक ऑन होतोय कोणाच तरी, परत परत सांगणार नाही, डायरेक्ट रिमूव्ह करून टाकलं. तुमचा काही डाऊट असेल तर बोलायचं आहे. जर माईक ऑन झाला परत डायरेक्ट लेक्चर मधनं रिमूव्ह असेल. वारंवार एकच सुद्धा नाही लावायची. काही डाऊट असेल तर माईक ऑन करायचं आणि बोलायचं आणि लगेच माईक बंद करायचं आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं, हे जे इक्वेशन दिले हे लिनियर आहे किंवा नाही, येस ऑर नो आन्सर लिहायचं. पहिलं एक्झाम्पल 4m + 3n इज इक्वल टू 12. आता बघा मी सांगितल्याप्रमाणे कॉन्स्टंट जो आहे ना, तो कॉन्स्टंट हा लेफ्टला असेल किंवा राईटला असेल त्याला काय फरक पडत. क्लिअर कट लक्षात घ्या. दोन व्हेरिएबल आले, मी तुम्हाला नाव त्यामुळे सांगतो, 2 व्हेरिएबल, बरोबर आहे. त्यानंतर काय, लिनियर इक्वेशन. लिनियर म्हणजे काय काय, व्हेरिएबल डिनॉमिनेटरला नको आहे का, डिनॉमिनेटरला नाही, व्हेरिएबलचा पॉवर 1 पाहिजे. पॉवर लिहिलेलं नाही म्हणजे पॉवर 1 आहे, बरोबर. कुठेही स्क्वेअर क्यूब आलेला नाही, व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन नाही. ax + by इज इक्वल टू c म्हणा किंवा मायनस देऊन c होईल, म्हणजे हे लिनियर इक्वेशन आहे. दिस इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. पुढचं, ओके, 2 व्हेरिएबल आले, एक आणि y आले, हा, पण एक्सचा पॉवर किती. लिनियर इक्वेशन म्हणजे पॉवर किती पाहिजे, 1, म्हणजे पॉवर नकोय कोणता. मग इथे काय होईल, 9. हे लिनियर इक्वेशन नाहीये आणि आता रिझनिंगला इथे मी रेड पेनने मार्क करून ठेवतो. इथे हा स्क्वेअर आलाय, व्हेरिएबलचा कोणताही पॉवर नाहीये. इथे समोर जनरल फॉर्म्युला आहे, इथे व्हेरिएबलला कोणताही पॉवर नाही. पुढे नेक्स्ट, आता हा जो रूट आहे हा फक्त 2 वर आहे, y वर नाही, x वर नाही. आणि इथे हा जो रूट आहे हा फक्त 5 वर आहे, y वर नाही. हे रिअल नंबर्स आहे. 2 व्हेरिएबल, दोघांचे पॉवर 1, x ची टर्म, y ची टर्म, कॉन्स्टंट टर्म, बरोबर आहे. 3 टर्म आल्या. कुठेही व्हेरिएबल डिनॉमिनेटर आलेलं नाहीये, व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन झालेलं नाहीये, म्हणजे हे सुद्धा लिनियर इक्वेशन आहे. नेक्स्ट, हे लिनियर इक्वेशन आहे, पण 0 ने एक्सला मल्टिप्लाय केल्यामुळे 0 व्हॅनिश होऊन जाईल. मग आता मला सांगा, हे लिनियर आहे पण 2 व्हेरिएबल आहेत का. एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट 0 आहे, त्यामुळे एक व्हेरिएबल व्हॅनिश झाला, तो संपला. तो व्हेरिएबल संपल्यामुळे हे इक्वेशन उरलं, हे लिनियर इक्वेशन उरलं. पण इन हाऊ मेनी व्हेरिएबल, 1 व्हेरिएबल. आपल्या किती म्हटलंय, मग हे आहे का 2 व्हेरिएबल मध्ये, नो. मग एखादा म्हणा सर हे 2 मध्ये असतं, काही काही शिक्षकांना 2 व्हेरिएबल म्हणतात, जस्ट आन्सर काय येतात कळत नाही. जरी तर 0x तर मी तर पुढे 0 व्हेरिएबल करेल ना, मग +0 जरी केला त्याला 3 व्हेरिएबल, 0x 6y + 0z + 0p, किती व्हेरिएबल. 0 जर व्हॅलिड करत असेल आपण, 0 ने किती व्हेरिएबल आपण वाढू शकतोय ना, 0 व्हॅलिड करायचा. हे लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, 2 नाही, कारण की 0 याला येतात. सेम बाळांनो, सेकंड पुढचं एक्झाम्पल नंबर 5 मध्ये चेक करा. वायचा कोएफिशियंट किती, 0, म्हणजे वाय व्हॅनिश झाला. हा वाय व्हॅनिश झाला म्हटल्यावरती किती व्हेरिएबल उरला, 1 व्हेरिएबल. 2 व्हेरिएबलचं इक्वेशन नाहीये, नो. नेक्स्ट, हे इक्वेशन नाहीये का, कारण ते लिनियर नाही. लिनियर म्हणजे व्हेरिएबल डिनॉमिनेटरला नकोय. इथं व्हेरिएबल कुठे आले, डिनॉमिनेटरला, आणि व्हेरिएबल डिनॉमिनेटरला आले तर चालतं का रे, नाही. व्हेरिएबल शुड नॉट बी ॲट डिनॉमिनेटर, व्हेरिएबल डिनॉमिनेटरला नकोय.
व्हेरिएबल डिनॉमिनेटरला नकोय, बरोबर आहे, म्हणजे लिनियर राहत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7 आहे का लिनियर इक्वेशन. आता इथे डिनॉमिनेटरला आले होते. लिनियर इक्वेशनची अट मी काय तुम्हाला, डिनॉमिनेटरला नकोय, व्हेरिएबलची पॉवर नकोय आणि व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन सुद्धा नकोय ना. इथे काय आला, एक्स इंटू वाय. दिसतं का एक्स इंटू वाय. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन, म्हणजे लिनियर इक्वेशन क्लिअर कट याच फॉर्मला आलं पाहिजे, बाकी काहीच उद्योग नाही. एक एक्सची टर्म आली पाहिजे, म्हणजे एखादा व्हेरिएबल सपोज यम असेल, पहिला व्हेरिएबल त्याची टर्म प्लस दुसऱ्या व्हेरिएबल टर्म प्लस कॉन्स्टंट टर्म. व्हेरिएबल डिनॉमिनेटरला नकोय, व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन नकोय, व्हेरिएबलला पॉवर नकोय, कोणत्याही व्हेरिएबलचा कोइफिशियंट हा 0 नकोय. तर ते इक्वेशन काय होतं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ऍक्टिव्हिटी समजली का. ओके, ऑनलाईन करणारे बाळांनो काय अडचण. हा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होण्यासाठी काय काय गरजेचं आहे. पहिला मुद्दा 2 व्हेरिएबल आले पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर काय काय नकोय, व्हेरिएबल डिनॉमिनेटरला नकोय, व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन नकोय, व्हेरिएबलला पॉवर नकोय, व्हेरिएबलचा कोणत्याही एका सुद्धा व्हेरिएबलचा कोइफिशियंट 0 नकोय. तर आणि तरच ते इक्वेशन काय असतं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके मुलांनो, डेफिनेशन घेतली, जनरल फॉर्म घेताना लगेच ऍक्टिव्हिटी घेतली, त्यामुळे तुमची आयडिया क्लिअर झाली असेल. यात फक्त 2च इक्वेशन जनरल इक्वेशन होत, म्हणजे लिनियर इक्वेशन होते टू व्हेरिएबलची, बाकी सगळ्यांमध्ये फॉल्ट आहे. इथे पॉवर आलाय व्हेरिएबलचा, व्हेरिएबलला पॉवर नकोय. इथे कोइफिशियंट 0 आला, इथे कोइफिशियंट 0 आला, इथे व्हेरिएबल डिनॉमिनेटरला गेले, इथं व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन आलं. या कंडिशन्स मध्ये इक्वेशन लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स होत नाही. ओके नो, ऍक्टिव्हिटी लिहायची पटकन. ओके, झाली ऍक्टिव्हिटी. काही यस्नो तर लिहायचंय फक्त. ओके, आता बाळांनो आपल्याला यांना सॉल्व करण्याच्या मेथड पाहिजे. मग खाली पॉइंट टाका, मेथड्स ऑफ सॉल्विंग, मेथड्स ऑफ सॉल्विंग, मेथड्स ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. मेथड्स ऑफ सॉल्विंग linear equation in two variable. मेथड्स ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर बाळांनो हा चॅप्टर 9th ला पण होता, हा चॅप्टर 9th ला पण होता. 9th ला 2 मिनिट तुमचा झाला होता. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व करण्यासाठी 2 इक्वेशन लागतात. जितके व्हेरिएबल तितके इक्वेशन लागतात. तुम्ही आवर स्टडी करणार आहे 11th ला जर सायन्स घेतलं तर लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल. मग आता 3 व्हेरिएबल तर इक्वेशन किती लागतील. मग त्याचप्रमाणे जर 2 व्हेरिएबल असतील तर इक्वेशन किती लागतील सॉल्व करायला, 2 इक्वेशन. याच्या मेथड आहेत 4. पहिली अल्जेब्रिक मेथड, दुसरी
सबस्टिट्यूशन मेथड, तिसरी ग्राफिकल मेथड, चौथी डिटर्मिनंट मेथड किंवा तिला क्रॅमर्स रूल असं पण म्हणतात. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह करण्याच्या किती मेथड बघा? 4. अल्जेब्रिक मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड. आता यातल्या 2 मेथड तुमच्या 9th झाल्या. ह्या 2 मेथड 9th ला होत्या आणि ह्या 2 मेथड तिसरी आणि चौथी मेथड ही 10th ला. त्या 2 मेथड 9th ला होत्या, या 2 मेथड 10th ला आहे. पण नीट ऐका, पण या चॅप्टरचे शेवटचे एक्झाम्पल ते ऍप्लिकेशनचे ते आपण ह्या 2 मेथड्सने न सॉल्व्ह करता याने सॉल्व्ह. म्हणजे इथे तुमच्याकडे ह्या मेथड सुद्धा व्हॅलिड आहे, बरोबर आहे. फक्त ज्या वेळेस सपोज मी इक्वेशन सॉल्व्ह करायला दिलं, मेथडचं नाव सांगितलं नाही, तर तुम्ही कोणतीही वापरू शकता, कोणती. पण जर मी मेथडचं नाव दिलं ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करा आणि तुम्ही जर दुसऱ्या कोणत्या मेथडने सॉल्व्ह केलं तर आन्सरला मार्क्स किती मिळणार? 0. म्हणजे जर मेथडचं नाव दिलं नाही, तुमच्या मनावर आहे तुम्हाला कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचं. पण जर त्या क्वेश्चन पेपरमध्ये मेथडचं नाव दिलं असेल की तुम्ही डिटर्मिनंट मेथडने सॉल्व्ह करा किंवा क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करा, तर तुम्हाला तीच मेथड अप्लाय करावं लागेल, दुसरी मेथड अप्लाय करता येणार. मग आता थोडेसे आपण असं करूयात, मला माहिती तुमचं 9th काय झालेलं नाही, काहींना आठवत नसेल असं पुढे होतं का. मग आपण यातला थोडासा बेसिक परत घेऊ, यातले काही बेसिक पार्ट परत घेऊ आणि नंतर मग या मेथड सुरू करू. म्हणजे आपण सगळ्यात पहिले थोडीशी 9th रिव्हिजन घेऊ, कारण की जर डायरेक्ट 10th ला घेतलं तर काहीच चालणार नाही, आपला अल्जेब्रिक मेथड पुढे वापरायची पण आहे. मग आता आपण अल्जेब्रिक आणि सबस्टिट्यूशन मेथडचे काही एक्झाम्पल घेऊ, नंतर मग ग्राफिकल आणि डिटर्मिनंट कडे वळू. चालेल प्रत्येकाला? ओके. आता बाळांनो मग आपल्याला सुरू करायची फर्स्ट मेथड कोणती? फर्स्ट मेथड कोणती आहे? अल्जेब्रिक मेथड. अल्जेब्रिक मेथड ही मी यामुळे शिकवतो बाळांनो, तुमच्यातल्या भरपूर पुढे मुलांना सायन्स घ्यायचं असतं आणि सायन्सला ही मेथड खूप वेळा वापरायची. अल्जेब्रिक मेथड मॅथ्स मध्ये वापरतात, फिजिक्स मध्ये वापरतात, केमिस्ट्रीत वापरतात. भरपूर ठिकाणी अल्जेब्रिक मेथड, लिनियर इक्वेशन आले की अल्जेब्रिक मेथड यूज करतात जर 2 व्हेरिएबल असतील तर, कारण की ही एक सिम्पलेस्ट मेथड आहे आणि जी इझिली जमण्याजोगी मेथड असते. पण ही मेथड प्रत्येकाला जमलीच पाहिजे. मग आपण इथं बेसिक पाहूया. अल्जेब्रिक म्हणजे काय, तर याला काही जण ऍडिशन सबट्रॅक्शन मेथड सुद्धा म्हणतात. काय म्हणतात अल्जेब्रिक मेथडला? ऍडिशन सबट्रॅक्शन मेथड. रूल खूप सिंपल आहे की सर्वात पहिले तुम्हाला दिलेले 2 इक्वेशन जे असतील यांचे कोइफिशियंट चेक करायचे. प्रत्येक व्हेरिएबलचे कोइफिशियंट चेक केले, जर कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम असतील, तर मग काय करायचं? जर साइन सारखा असेल तर सबट्रॅक्शन करायची आणि साइन अपोजिट असेल तर ऍडिशन करायची आणि सॉल्व्ह करायची. जर कोइफिशियंट सारखे नसतील तर सारखे करायचे. मग हे एक्झाम्पल पाहूया आपण. दोन मिनिट एक्झाम्पल. ओके, याचं एक एक्झाम्पल असं आहे, बुक मधलं एक्झाम्पल आहे, ऍक्च्युली डिलीटेड एक्झाम्पल आहे, पण तरी सुद्धा घेतोय कारण की
मेन मुद्दा आहे, ही मेथड समजलेली पाहिजे प्रत्येकाला. ओके, एक्झाम्पल असं आहे, 3 + 5b = 26 and सेकंड इक्वेशन दिलंय a + 5b = 22. ओके बाळांनो, हे दोन इक्वेशन्स हे मला सॉल्व्ह करायचे, बरोबर आहे. मग सोल्युशन घेताना फार सोपी आयडिया काय घ्यायची, लेट. बाळांनो, हे दोन्ही इक्वेशन एक्झामला देताना दोन्ही इक्वेशन समोरासमोर दिले असतात. आपण आन्सर पेपरमध्ये काय करायचे, दोन्ही इक्वेशन खाली लिहायचे. 3a + 5b = 26. नंतर a + 5b = 22. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1, याला म्हणतो इक्वेशन नंबर 2. आता बाळांनो, मला कोणती मेथड यूज करायची आहे, अल्जेब्रिक मेथड. आता सगळ्यात महत्वाचं, खूप जणांना अल्जेब्रिक मेथड जमत नाही. त्याचं एकमेव कारण असतं, 12th गेलेल्या मुलांनाही जमत नाही. 12thच्या मुलांना सुद्धा अल्जेब्रिक मेथड जमत नाही. मग काय होतं, खूप वेळेस सगळं आन्सर बरोबर येतं, पण ती अल्जेब्रिक मेथड न जमल्यामुळे शेवटी पुढे जर जाऊन अडतं आणि मग 4 मार्कच्या एक्झाम्पल मध्ये 0 मार्क, डायरेक्ट 0 भेटते. कारण की तुम्ही काही केलंच नसतं ते पुढे. मग आता इथे बघा, सर्वात महत्वाचं आहे अल्जेब्रिक मेथड मध्ये ते कोइफिशियंट पाहणे. मला सांगा, पहिल्या इक्वेशन मध्ये सर्वात पहिला मुद्दा, व्हेरिएबल कोणते रीती, व्हेरिएबल्स म्हणजे इथं इंग्लिश अल्फाबेट जे आलेत ना ते व्हेरिएबल. मग इथं व्हेरिएबल कोणते, ए आणि बी. इथे आता ए आणि बी रिअल नंबर नाहीये, ते काय आहे, व्हेरिएबल्स. ते काय आहे, व्हेरिएबल. मग आता हे जर व्हेरिएबल असतील ए आणि बी, तर दोन्ही इक्वेशन मध्ये एका व्हेरिएबलचे करस्पॉन्डिंग कोइफिशियंट चेक करा. पहिल्या इक्वेशन मध्ये एका कोइफिशियंट किती, 3. कोइफिशियंट म्हणजे त्या व्हेरिएबल मल्टिप्लाय मध्ये असलेला नंबर. पहिला काय, 3. दुसऱ्याला इथे कोइफिशियंट लिहिलेला नाही एचा, म्हणजे किती तो सारखा आहे का, नाही. बीचा कोइफिशियंट इथे. ओके, म्हणजे बाळांनो, एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट कसा आहे, आता चेक करायचं, या दोघांचं साइन पण सारखं आहे, साइन सेम आहे. साइन सेम असल्यावरती काय घ्यायची, सबट्रॅक्शन. आणि जर इथे मायनस असतात, म्हणजे साइन अपोजिट असतं, तर मग काय घेतलं असती, ऍडिशन. हे लक्षात घ्या. जर साइन डिफरंट असेल तर ऍडिशन, आणि जर साइन सेम असेल तर सबट्रॅक्शन. शक्यतो सबट्रॅक्शन करताना मोठ्या इक्वेशन मधनं छोटं इक्वेशन मायनस करायचं, आणि ते मोठं छोटं कॉन्स्टंट वरून नाही ठरवायचं, दुसऱ्या व्हेरिएबल वर ठरवायचं. मग मोठा कोणतं, पहिलं इक्वेशन मोठं आहे. मग इथे आता मला लिहायची या दोघांची काय घ्यावी लागेल, ऍडिशन का सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन. का तर इथे एका व्हेरिएबलचे कोइफिशियंट सारखे, त्याचं साइन पण सारखं आहे, मग मला यांची घ्यावी लागणार ऍडिशन. देअरफॉर आता ते तुम्ही जर निबंध लिहितात ना, सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन नंबर 1, एवढा निबंध लिहायचा नाही. इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2 वी गेट. मॅथमॅटिकली लिहा, इक्वेशन 1 मधनं इक्वेशन 2 काय करायचं, मायनस करायचं. ओके, मग मायनस करायचं म्हणजे काय, पहिलं इक्वेशन ऍज इट इज लिहा, 3a + 5b = 26. त्याच्या खाली इक्वेशन नंबर 2 लिहा. ह्या दोघांची बाळांना आपल्याला घ्यायची काय, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन घेताना पहिलं इक्वेशन ऍज इट इज ठेवायचं, त्याला हात लावायचा नाही. दुसऱ्या इक्वेशनचे साइन चेंज करायचे. आता ए ला साइन दिलेलं नाहीये, म्हणजे ते कोणतं असणार, मग ते प्लसचं काय करा, 5b साइन प्लस येते काय करा, आणि 22 साइन प्लस येते काय करा. हा, आता जुने साइन धरायचे नाही, नवीन साइन घ्यायचे.
3a मायनस ए, 3a मायनस ए, 3a मधनं एक ए गेला, किती झाले? हा 5b मायनस 5b प्लस 5b मायनस 5b. जुना साईन धरायचं नाही, नवीन साईन घ्यायचा. ओके, इज इक्वल टू 26 मायनस 22 4. अडचण? ओके, आता हा जो 2 आहे हा इकडे मल्टिप्लाय, इकडे आल्यानंतर डिवाइड. देअरफॉर a इज इक्वल टू 4/2. बरोबर आहे. आता त्या डिव्हिजनला 2 1 2 2 2 देअरफॉर a ची व्हॅल्यू किती आली? 2/1 म्हणजे अपॉनचा 1 आपण लिहित नाही, 2. बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 मध्ये पुट करा नाही 2 मध्ये पुट करा, तुमच्या मनाची मर्जी. आता पुढे पुट करता 2 मध्ये घ्यायचं पोल, छोटं इक्वेशन आहे. मग पुट दिस व्हॅल्यू, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करून, म्हणजे इथे हा ए दिसतोय प्रत्येकाला. हा, या ए ची व्हॅल्यू पुट किती करून द्यायची? 2. म्हणजे इथे होणार 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. आता हा जो 2 आहे हा इकडे प्लस आहे, इकडे गेला तर मायनस. देअरफॉर 5b इज इक्वल टू 22 मायनस 2. देअरफॉर 5b इज इक्वल टू, हा आता हा 5 जो इथे मल्टिप्लाय केल्यानंतर b इज इक्वल टू 20/, देअरफॉर 5 1 5 5 4 देअरफॉर b ची व्हॅल्यू किती झाली? हा, आता बघा शेवटी काय लिहायचं तुम्हाला? सोल्युशन. मग शेवटी सोल्युशन कसं आहे बघा. देअरफॉर द सोल्युशन इज, दोन पर्यायासाठी लिहिण्याचे. सोल्युशन इज a इज इक्वल टू 2 अँड b इज इक्वल टू 4 असं लिहितात, किंवा ऑर असं लिहितात a, b इज इक्वल टू 2, 4. दोघांपैकी तुम्ही कसंही सोल्युशन लिहा, आउट ऑफ मार्क्स मिळतात. पण तुमच्या बुक मध्ये ज्या जास्त हे प्रेफर केलेलं आहे. बरोबर आहे. आपण आता पूर्ण लिहायचं. अडचण बोला बरं. अल्जेब्रिक मध्ये ही 9th ला होतं, त्यात आपली 9th ची रिव्हिजन झाली थोडीशी, कारण की तुम्ही 9th ला सोडून देऊन डायरेक्ट 10th स्टडी करू शकत नाही. जर आपण 9th चा पार्ट नसता घेतला तर आज आपला पहिला पार्ट सगळा संपून गेला. पण आपला संपवायचं नाहीये, सगळं आपला स्टडी करायचंय. सिलेबस फक्त संपवायचा नाही, तर पूर्ण सिलेबस आपला समजला पाहिजे, अंडरस्टँड झाला पाहिजे, आणि याचा पुढे जो यूज आहे तो यूज आपला करता आला पाहिजे. ओके, प्रत्येकाने आन्सर लिहायचंय.
ओके, लिहिलं एक्झाम्पल. हा, हे झालं कोइफिशियंट इक्वल आले तर. जर कोइफिशियंट इक्वल आले नाही तर काय करायचं? मग नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. जर कोइफिशियंट इक्वल आले नाही तर काय करायचं? झालं काय प्रत्येकाचं? झालं नसेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा बाळांनो. लिहून झालेलं नसेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा. ओके, जर कोइफिशियंट इक्वल आले नाही तर काय करायचं? मग नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 2 अल्जेब्रिक मेथडसाठी, की जर कोइफिशियंट इक्वल आले नाही तर मग काय करायचं? त्याचं एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 2, x + 7y इज इक्वल टू 10 आणि 3x - 2y इज इक्वल टू 7. Solution: let x + 7y is equal to 10, equation number 1, and second equation 3x - 2y is equal to 7, equation number 2. आता बाजूला मला सांगा, यांचे कोइफिशियंट इक्वल आलेत का? x चा कोइफिशियंट काय आहे? 3, 7 - 2 आलेत का इक्वल? कोणताही व्हेरिएबलचे कोइफिशियंट नाही. मग अशा वेळेस बाळांनो ते इक्वल करायचे. मग आता कोणाचा इक्वल कर? तुमच्या मनाची मर्जी. म्हटलं सर एकचा इक्वल करायचा तर खूप सोप्पा, याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर इक्वल होऊन जाईल. पण मी म्हणतो एक करायचं आपण डबल करून. इथं 7 आहे, इथं 2 आहे. मॅथ करतो, याला 2 ने मल्टिप्लाय करतो, याला 7 ने मल्टिप्लाय करतो. चालेल का? म्हणजे इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय करायचं? 2 ने. आणि इक्वेशन 2 ला कितीने मल्टिप्लाय करायचं? 7 ने. पावर का 2 मिनिटं रायटिंग करू नका, मध्ये मी स्पेस सोडलेला आहे. मी डायरेक्ट लिहिणार आहे, जास्त टाइमपास करायचा नसतो या एक्झाम्पल्सला. पहिल्याला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे जे पहिलं इक्वेशन दिसतंय तुम्हाला, या पूर्ण इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करून. x ला 2 ने मल्टिप्लाय केलं किती होईल? प्लस 7y ला 2 ने मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू 10 ला 2 ने मल्टिप्लाय केलं 20. दुसरं इक्वेशन, या इक्वेशनला पूर्णपणे 7 ने मल्टिप्लाय करून द्यायचे आपण. मग 7 × 3 21x minus 2y × 7 7 × 7. हा, आता बरं का, मला सांगा x चा कोइफिशियंट 21 बरोबर आहे, इक्वल आला नाही. y चा कोइफिशियंट 14 आला का इक्वल? आता साइन चेक करा. पहिला साइन प्लस दुसऱ्याचं, मग साइन जर अपोजिट असतील तर काय करतो? ऍडिशन. मग इथे मी या दोघांची ऍडिशन घेऊन टाक. एका स्टेप मध्ये संपलं काम डायरेक्ट. आता यांची ऍडिशन घ्यायची. आता ऍडिशन घ्यायची म्हणजे आता ऍडिशन घेताना साइन चेंज वगैरे काय करायचं नाही, ते फक्त सबट्रॅक्शनला. हा प्लस मायनसचा कट झाला. 2x + 21x 23 इज इक्वल टू या दोघांचे ऍडिशन 69. आता हा 23 हा या x ला मल्टिप्लाय, इकडे आल्यानंतर डिवाइड. मग जर तो डिवाइड केला, जर तो डिवाइड केला तर काय होईल? x इज इक्वल टू 69/23. इथं क्लिअर कट 23 1 आणि 23 3 तीन डिव्हिजन झाले बा, बरोबर आहे. ओके, देअरफॉर x ची व्हॅल्यू किती आली? 3. आता ही व्हॅल्यू पुढे पुट कर, 1 आणि 2. आता मला वाटतं 1 मध्ये पुट करू. आता एक रूल सांगतो बघ, तुम्हाला जो व्हेरिएबल फाइंड करायचा ना, रूल नाही आहे, फक्त थोडक्यात आपल्यासाठी डोक्यात आहे फक्त.
तुम्हाला आता एक फाईंड झाला, कोण फाईंड करायचा आता? वाय. जो फाईंड करायचा तो शक्यतो पॉझिटिव्ह असला पाहिजे अशा इक्वेशन मध्ये. निगेटिव्ह मध्ये पुढचं काय नाही, पण तुम्ही साईन बदलायचं विसरून जा. शक्यतो वाय पॉझिटिव्ह असेल असं इक्वेशन मध्ये पुट करा. पुट इन इक्वेशन नंबर 1. मग आता ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायची. ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये म्हणजे इथे पुट करणार तुम्ही. बरोबर. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम 3 + 7y = 10. अडचण काही? आता हा 3 इकडे प्लस आहे, इकडे आला तर देअरफॉर 7y = 10 मायनस, and therefore 7y = किती भेटला? हा 7 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर therefore y = काय आला? 7/7. 7 1 7, 7 1 7. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली? ओके. therefore सोल्युशन इज, पहिले x ची व्हॅल्यू भेटली ती होती 3, नंतर y ची व्हॅल्यू भेटली ती आहे 1, किंवा यात लिहिलं x, y ऑर्डर पेअर फॉर्म मध्ये लिहिलं x, y = काय येईल? 3, 1. अडचण बोला बरं एक्झाम्पल मध्ये. जर कोइफिशियंट इक्वल आले नाही तर याप्रमाणे सॉल्व्ह करायचं. मला सांगा अल्जेब्रिक मेथड समजली? एक एक्झाम्पल मुद्दाम मी एक एक्झाम्पल ऍडिशन जो घेतलं, एक सबट्रॅक्शनचं घेतलं. बरोबर आहे. 2 एक्झाम्पल मध्ये तुमचे सगळे पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केला. हे तुमची 9th रिव्हिजन, पण हे एक्झाम्पल मला तुमच्या 10th बुक मधले एक्झाम्पल आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मधल्या क्वेश्चन नंबर 2 मधलं पहिलं आणि दुसरं एक्झाम्पल होतं, पण 25% मध्ये ते कट झाले. पण तरी देखील आपण ते घेतले. याच्यावरनं तुम्ही 3, 4, 5, 6 हे 4 एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 1 पेज नंबर 4 वरती ऍक्टिव्हिटी दिली. जरी सिलेबस मधलं रिड्यूस असले, एक्झामला येणार नसेल, तरी बाळांनो याचा पुढे यूज खूप आहे. त्यामुळे प्रॅक्टिस म्हणून एकदा सॉल्व्ह करून पहा प्रत्येकाने. बरोबर आहे? ओके. मग यातले जे पुढचा पॉइंट आहे, यातला अल्जेब्रिक मेथड मधला एक पॉइंट आहे, इंटरचेंज ऑफ व्हेरिएबल. तो मात्र कट नाहीये, तो एक्झामला आहे. मग आता उद्या आपण अल्जेब्रिक मेथड मधला एक सेकंड पार्ट घेणार आहे, इंटरचेंज ऑफ व्हेरिएबल, इंटरचेंज ऑफ कोइफिशियंट. सॉरी, इंटरचेंज ऑफ कोइफिशियंट हा अल्जेब्रिक मेथड मधला एक स्पेशल पार्ट आहे आणि तो आपण उद्या घेणार आहे. आज जेवढं बाद झालं, आजचं तुमचं होमवर्क आहे प्रॅक्टिस सेट 1.1 पेज नंबर 4 फर्स्ट ऍक्टिव्हिटी, पेज नंबर 5 क्वेश्चन नंबर 2 मध्ये फर्स्ट सेकंड झालाय आपला, 3rd 4th 5th आणि 6th हे 4 म्हणजे 5 एक्झाम्पल फॉर सेल्फ स्टडी. हे लक्षात ठेवा, सिलेबस रिड्यूस झालेला नाहीये, डिलीट झालेला नाहीये. सिलेबसची लिंक अशी आली आहे पॉइंट फॉर सेल्फ स्टडी. ते पॉइंट तुम्ही सेल्फ स्टडी करायचे, त्याच्यावरती एक्झामला येणार नाही. या प्रकारे आलंय बाळांनो. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा.